आज आपण नो फेल ढोकळा रेसिपी पाहणार आहोत। मार्केटपेक्षाही अगदी मऊ, लुसलुशीत, जाळीदार ढोकळा तुम्हाला सुद्धा करायचा असेल ना, तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा। तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही। तुम्ही पाहू शकता किती छान याला जाळी पडलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ आणि 2 पळी आपल्याला तेल घालायचं आहे। यामुळे ढोकळा खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाहीत। चिमूटभर हळद घालायची आहे। यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर ढोकळ्यावर रेड स्पॉट येतात। 1 चमचा सॅट्रिक ॲसिड घातला आहे आणि 1.5 कप आपल्याला पाणी घालायचं आहे। 1.5 कप पाण्यासाठी इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ चाळून नाही घेतलं तरीसुद्धा चालेल। आता मिक्सरमध्ये आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमधून इथे मी छान फिरवून घेतलं आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत पुढची तयारी करायची। ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करायचा त्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि ढोकळा ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये करायचा आहे त्या प्लेटला असं तेल लावून घ्यायचं आहे। त्यामुळे ढोकळा प्लेटला अजिबात चिटकत नाही। प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। पाण्याला सुद्धा उकळी आली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आणि छान एकत्र करून घ्यायचा आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये सोडा घालायचा आहे। तुम्ही पाहू शकता जसं जसं मी मिश्रण एकत्र करते आहे आपलं मिश्रण फुलून वरती येत आहे। म्हणजे आपला ढोकळा अगदी परफेक्टच होणार आहे हे समजून घ्यायचं आहे। सोडा घालताना मात्र जास्त जुना सोडा वापरू नका, नाहीतर ढोकळा हा फुगणार नाही। सर्व छान इथे मी एकत्र करून घेतलेलं आहे। वेळ न घालवता लगेच मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आणि ढोकळा आपल्याला 12 ते 15 मिनिट वाफवून घ्यायचा आहे। इथे मी ढोकळा 15 मिनिट वाफवून घेतलेला आहे। सुरी घालून पाहूया। सुरी घातली तर अगदी क्लीन आली आहे, म्हणजे ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। पॅनमध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, 1 चमचा साखर घालायची आहे आणि अर्धी वाटी इथे मी पाणी घातलं आहे। सुरुवातीला थोडंसं घालायचं आणि नंतर उरलेलं घालायचं आहे। आता 1 ते 2 मिनिट याला उकळी आणायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे। ढोकळा आपला आता थंड झालेला आहे, कट करून घेऊया। ढोकळा गरम असताना कधीच कट करायचा नाही, त्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला अगदी मऊसूत, जाळीदार, छान असा ढोकळा तयार झालेला आहे। तयार केलेला तडका तो सुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच ढोकळ्यावर घालायचा आहे। इथे आपला अगदी मस्त असा मार्केटपेक्षाही भारी मऊसूत जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। आजच्या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला कळवा, की जेणेकरून माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे हे मला समजेल।